2026 मध्ये भारतात सुपर एल निनोचा मोठा धोका असून यामुळे मान्सून कमकुवत होऊन भीषण उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मे-जूनमध्ये हे हवामान सक्रिय झाल्यास पावसाची मोठी झडी आणि दुष्काळसदृश परिस्थितीमध्ये निर्माण होऊ शकते. हे नैसर्गिक प्रक्रिया असून काही विशिष्ट वर्षांनंतर असा एल निनोचा धोका पुढे येतो. आता एल निनो म्हणजे काय हे पाहू. एल निनो ही पॅसिफिक महासागराशी संबंधित नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. मध्य आणि पूर्व पॅसिफिकमधील समुद्राच्या पाण्याने तापमान जेव्हा सामान्यापेक्षा जास्त वाढते तेव्हा वातावरणातील वाऱ्यांचे प्रवाह, ढगांची निर्मिती आणि पावसाचे चक्र बदलते. हा बदल दिसायला लहान असला तरी त्याचा परिणाम संपूर्ण जगाच्या हवामान प्रणालीवर होतो. काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण होते. भारतीय हवामान विभागाने 13 एप्रिल रोजी जाहीर केले की नैऋत्य मान्सून 2026 मध्ये सामान्यापेक्षा कमी दीर्घकालीन सरासरीच्या 92% असेल. 2023 नंतर प्रथमच भारताला सामान्यापेक्षा कमी एकूण मान्सून मिळणार असल्याचे दर्शवते. सामान्य म्हणजे सरासरी जी दरवर्षी कमी होत चाललेली आहे. ईशान्य वायव्य आणि दक्षिण द्वीपकल्प क्षेत्रातील काही भागांचा अपवाद वगळता भारताच्या बहुतेक भागांना सामान्यापेक्षा कमी पाऊस मिळण्याची शक्यता आहे. देशामध्ये जवळपास 60% शेतकरी पूर्णपणे मान्सूनच्या पावसावर म्हणजे खरीप पिकांवर अवलंबून आहेत. जेव्हा एखाद्या केंद्रातील दिवसाचे कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा किमान 4 ने वाढते किंवा प्रत्यक्षात 45 डिग्रीपर्यंत पोहोचते तेव्हा भारतीय हवामान विभाग त्याला उष्णतेची लाट असं संबोधतो. सामान्य तापमानापेक्षा 6 किंवा त्यापेक्षा अधिक तापमान म्हणजे 47 पर्यंत तापमान असल्यास त्याला तीव्र उष्णतेची लाट म्हटले जाते. बांदा येथील 47 सेल्सिअस तापमानाची ही मर्यादा ओलांडलेली आहे. आता एल निनोचे संभाव्य परिणाम काय होतात हे पाहू. मान्सूनवर होणारा परिणाम. मान्सूनची सरासरी कमी होऊन पाऊस लांबण्याची किंवा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात तीव्र दुष्काळ येऊ शकतो. उष्णतेची लाट येणं. उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्रासह 11 राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होऊन ही वाढ 40 ते 45 डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कृषी आणि पाणी. कमी पावसामुळे पिकांचं नुकसान किंवा उत्पादन कमी होणं आणि पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. भातासारख्या पिकाला जास्त पाण्याची गरज असते आणि अशातच जर पाऊस कमी झाला तर तांदूळ या पिकाचं उत्पादन कमी होऊन आर्थिक नुकसान होऊ शकते. सुपर एल निनो. हा एल निनोचा तीव्र प्रकार असून जागतिक हवामानावर मोठा परिणाम करू शकतो. वर सांगितल्याप्रमाणे जर पाऊस कमी झाला तर जून महिना हा खरीप हंगामाचा महिना मानला जातो. त्यामुळे पिकांची लागवड सुरू होती आणि याच वेळी जर पाऊस कमी झाला तर शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. मानवी आरोग्य देखील याचा मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो. कारण तापमान वाढ झाल्यामुळे उष्माघात, उष्णतेचे इतर अनेक विपरीत परिणाम मानवी शरीरावर होत असतात. यामुळे डोक्याला रुमाल बांधणे, दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये गरज पडल्यास बाहेर न पडणे अशा काही आवश्यक खबरदारी जर लोकांनी घेतल्या तर याचा परिणाम मानवी आरोग्यावर होणार नाही. सुपर एल निनो या आपत्तीबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.